जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की वाईट दिवस आले म्हणून खचून जाऊ नका. समर्थ म्हणतात की वाईट दिवस आले म्हणून कधीही खचून जाऊ नका, कारण वाईट दिवसामागे सुद्धा चांगले दिवस लपलेले असतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कधीही वाईट दिवस आले म्हणून खचून जाऊ नका, नेहमी सकारात्मक विचार करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही न खराब होणारे तूप लपलेले असते. बघा, समर्थ म्हणतात की एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही न खराब होणारे तूप लपलेले असते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी सकारात्मक विचार करा, नेहमी चांगला विचार करा. आपल्याबद्दल तर वाईट विचार करणारे लोक आहेतच, पण आपणही आपल्याबद्दल जर वाईट विचार करत राहिलो तर आपला चांगला विचार कोण करणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी सकारात्मक विचार करा. समर्थ म्हणतात की 8 दिवसात खराब होणाऱ्या आंब्यामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात की 8 दिवसात खराब होणाऱ्या आंब्यामध्ये सुद्धा कधी न खराब होणारे लोणचे लपलेले असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की 8 दिवसात खराब होणाऱ्या लिंबामध्ये सुद्धा कधी न खराब होणारे लिंबाचे लोणचे लपलेले असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वाईट दिवस आले म्हणून खचून जाऊ नका किंवा हार मानू नका. बघा, म्हणले समर्थ, वाईट दिवसानंतर चांगले दिवस येतातच असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की आपल्याला उत्तमाचा देह दिलेला आहे. सगळे हात, पाय, डोळे, नाक, तोंड हे सगळं उत्तमाचं दिलेलं आहे, तरीही आपण खचून जातो, आपण हार मानतो. पण बघा, म्हणले समर्थ, ज्यांच्याकडे अवयव नाहीत ते सुद्धा कोणताही विचार न करता आनंदाने जगतात. बघा, काही लोकांकडे 2 पाय नसतात, 2 हात नसतात, तर काही लोकांकडे एकच हात असतो, एकच पाय असतो, तरीही ते लोक न घाबरता, न डगमगता, न खचून जाता सुद्धा आपलं जीवन, आपलं आयुष्य हे आनंदाने जगतात. आणि प्रत्येक परिस्थितीला ते सामोरे जातात. आणि कधीही ईश्वराकडे तक्रार करत नाहीत की मला तू उत्तमाचे अवयव दिलेले नाहीत. तरीही ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत नाहीत. मग त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. पण आपल्याला मात्र लाख मोलाचा देह उत्तमाचा दिलेला आहे, हात दिलेले आहे, पाय दिलेले आहे, तरीही आपण खचून जातो. बघा, म्हणले समर्थ, म्हणजे आपल्याकडे किती सहनशक्ती आहे हे आपण बघितली पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, म्हणले समर्थ, कोणतंही संकट किंवा वाईट दिवस हे मुक्कामाला येत नाही. समर्थ म्हणतात की कोणतेही संकट किंवा वाईट दिवस हे मुक्कामाला येत नाही. त्यामुळे कधीही खचून जाऊ नका. वाईट दिवस आले म्हणून कधीही खचून जाऊ नका किंवा हार मानू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की जर तुम्ही कोणाचे वाईट केलं नसेल तर भगवंत परब्रह्म ईश्वर सुद्धा तुमचं कधीही वाईट करणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये राजू नावाचा मुलगा होता आणि तो 12वीत होता. 12वीची त्याने परीक्षा दिली होती. पण बघा, परीक्षेच्या कालावधीमध्ये तो आजारी पडला होता. त्यामुळे त्याचा उत्तमाचा अभ्यास झाला नव्हता. तो हुशार होता, पण बरोबर परीक्षेच्या टायमालाच तो आजारी पडला होता. आणि तरीही त्याने ती परीक्षा दिली. आणि बघा, ज्यावेळेस परीक्षेचा निकाल लागला त्यावेळेस मात्र त्या राजूचा इंग्लिश हा विषय गेला होता. तो इंग्लिश विषयामध्ये नापास झाला होता. आणि मग मात्र त्याच्या शाळेतले त्याचे जे क्लासमेट होते ते मात्र त्याला सारखं हिणवू लागले, सारखं चिडवू लागले. अरे काय राजू, तू मात्र ढोबळाच राहिलास. आमच्या मध्ये क्लासमध्ये शिकत होतास, कॉलेजमध्ये शिकत होतास, तू मात्र मोठ्या मोठ्या गप्पा करत होतास, तू हुशारही होतास, आणि पण तू मात्र नापास झाला आणि आम्ही मात्र चांगल्या टक्क्याने पास झालो. तुझं काय आयुष्यात होणारच नाही रे, कारण फक्त बोलणारे कधीही पुढे जात नाहीत, पण न बोलणारे मात्र पुढे जाऊन दाखवतात. मग राजू आतल्या आत त्याला खूप त्रास व्हायला लागला, मानसिक त्रास त्याला होऊ लागला. तो आईवडिलांनाही काही बोलून दाखवत नव्हता. पण आता करायचं तर काय? जो तो येत होता, राजू तू का नापास झाला, तू तर हुशार होता. वर्ग शिक्षक म्हणू लागले, आई वडील म्हणू लागले, मित्र म्हणू लागले, नातेवाईक म्हणू लागले. जिकडं तिकडं कोण त्याला भेटल त्याला तोच प्रश्न करत होते. त्यामुळे तो एवढा मानसिक त्रस्त झाला होता, त्याला काय करावं कळत नव्हतं. नेहमी त्याला त्याचं खच्चीकरण लोक करत होते. आईवडिलांनी समजून सांगितलं की तो आजारी होता, आता असू दे, तू आता चांगला अभ्यास कर आणि नंतरची परीक्षा दे. आईवडील हे आपल्या मुलांचं चांगलंच चितत असतात, उत्तमच चितत असतात. त्यामुळे आईवडिलांनी खूप समजावून सांगितलं. पण बाकीचे जे बाहेरचे आहेत त्यांनी मात्र त्याचं खूप खच्चीकरण केलं. आणि त्याने एक दिवशी आपलं जीवन प्रवास संपवण्याचा प्रयत्न करायचं ठरवलं. आणि तो एक दिवशी एका शेतामध्ये गेला आणि तेथे एक मोठी अशी विहीर होती.
आणि त्या विहिरीमध्ये त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। आणि मग तो त्या विहिरीमध्ये गेला आणि तेथे जाऊन त्याने त्या विहिरीमध्ये उडी मारली। उडी मारल्यानंतर त्याच शेतामध्ये एक साधू नामस्मरण करत बसले होते। त्यांना मात्र एक विहिरीमध्ये आवाज आला, पण त्यांना कळेना की हा आवाज कसला आहे आणि म्हणून त्यांनी विहिरीकडे धाव घेतला तर तो राजू त्या विहिरीमध्ये पडला होता आणि हातपाय हलवत होता। मग मात्र साधूंनी कोणताही विचार न करता साधूंनीही त्या विहिरीमध्ये उडी मारली आणि त्या राजूला वाचवलं आणि त्याला विहिरीच्या वरती काढलं आणि त्याचं पूर्णपणे शरीरात गेलेलं पाणी बाहेर काढलं। त्याचं पूर्णपणे डोकं त्या साधूंनी पुसून दिलं, त्याला एका झाडाखाली बसवलं आणि त्याला विचारलं की तुझं नाव काय आहे? त्यावेळेस त्याने त्याचं नाव सांगितलं आणि त्यावेळेस ते साधू महाराज म्हणाले, तू आत्महत्या का करण्याचा प्रयत्न करत आहेस? तू का आपलं जीवन संपवत आहेस आणि तुला एवढं काय दुःख आहे ते मला तू सांग। त्यावेळेस राजू खूप रडत होता, त्याला काही कळेना आणि तो म्हणाला की हे साधू महाराज, मला तुम्ही का वाचवलं? मला मरू द्या, मला जीवन आता जगायचं नाही, मला कुठल्याही प्रकारची इच्छा राहिलेली नाही। मग त्यावेळेस साधू महाराजांनी विचारलं, मला कारण तरी सांग। त्यावेळेस राजू म्हणाला, मी 12वीचा परीक्षा दिली होती आणि त्यामध्ये मात्र माझा एक विषय गेला होता आणि त्यामुळे मी नापास झालो। सगळेजण मित्र, नातेवाईक, आजूबाजूचे लोक, शेजारचे सगळेजण मला काही ना काही बोलत आहेत, काही ना काही चिडवत आहेत, मला हिणवत आहेत, मला ढ म्हणत आहेत, तुझ्या हातून काहीच होत नाही, तू काहीच करू शकत नाही, माझं खच्चीकरण करत आहेत आणि मला आता हा त्रास सहन होत नाही आणि म्हणूनच मी मरण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळेस मात्र साधू महाराजांनी राजूला खूप समजावून सांगितलं। साधू महाराज म्हणाले, लाख मोलाचं देह दिला आहे देवाने, 50% पाप 50% पुण्य झाल्यानंतर आपल्याला मनुष्य देह मिळतो। 84 योनीतून आपण फिरून हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, त्याचं तुला सार्थक करता आलं पाहिजे। तू एवढ्या कारणासाठी का आपलं जीवन संपवत आहे? तू तर उलटं चांगला अभ्यास करून त्यांच्याही पेक्षा पुढं जाऊन दाखव। आणि त्या साधू महाराजांनी त्या राजूला खूप समजावून सांगितलं, आज ते गेलेत ना तुझ्यापेक्षा पुढं जाऊ देत, उद्या तू त्यांच्यापेक्षाही टॉप लेवलला जाऊन दाखव आणि उद्या ज्यांनी तुला हिणवलं तेच तुझे उद्या माफी मागत येतील, असं तू ह्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखव। आणि साधू महाराजांनी राजूला खूप काही प्रवचन दिलं, खूप काही मोटिवेशनल प्रवचन त्या राजूला दिलं आणि राजूला सांगितलं, राजू तू काही घाबरू नकोस, तुला आयुष्यामध्ये काय व्हायचं? त्यावेळेस राजू म्हणाला, मला चार्टर अकाउंटंट व्हायचं आहे। त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, काही तू काळजी करू नको, दर आठवड्याला तुझं काही खच्चीकरण झाले असेल तर तू माझ्याकडे। आणि साधू महाराजांनी त्यांच्या आश्रमाचा पत्ता राजूला दिला आणि तू मला वचन दे, इथून पुढे तू आत्महत्या करायचं नाहीस। आणि त्यावेळेस मात्र राजूने साधू महाराजांना वचन दिलं आणि ज्यावेळेस राजूला नकारात्मक विचार येत होते त्यावेळेस मात्र राजू त्या आश्रमामध्ये जाऊन साधू महाराजांशी तो बोलत होता। आणि मग मात्र कालांतराने पुढे गेल्यानंतर राजू 12वीचा जो विषय गेला होता त्या विषयाचीही त्याने परीक्षा दिली आणि चांगल्या मार्काने तो पास झाला आणि आपला अभ्यास भरपूर तो करू लागला। आणि बघा म्हणले समर्थ, काही वर्ष गेल्यानंतर राजू हा CA झाला आणि त्याच्याबरोबरचे जे मित्र होते ते मात्र छोट्या छोट्या पोस्टवर कुठे ना कुठेतरी जॉबला लागले। आणि मग मात्र कालांतराने ज्यावेळेस त्या मित्रांची आणि राजूची गाठ पडली त्यावेळेस मात्र त्या मित्रांनी मान खाली घातली आणि राजूची माफी मागू लागले, कारण राजू हा चार्टर अकाउंटंट झाला होता आणि त्याचे मित्र काहीतरी कामानिमित्त त्याच्या ऑफिसमध्ये येत होते। बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की वाईट दिवस आले म्हणून खचून जाऊ नका, वाईट दिवस आले म्हणून खचून कधीही जाऊ नका, कारण वाईट दिवसामध्ये सुद्धा चांगले दिवस लपलेले असतात। आणि म्हणून समर्थ म्हणतात की एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही न खराब होणारे तूप लपलेले असते। आणि म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करा। या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी वाईट दिवस येतात, आपण खचून जातो, आत्महत्या करण्याचा विचार करतो, पण तसं करू नका म्हणले समर्थ। लाख मोलाचा देह दिलेला आहे, त्याचं आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं। तरी आता आपण येथेच थांबूया। धन्यवाद। जय सद्गुरू।